अशा प्रसंगांना अवघड राहण्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृहखात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवड घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरचं सीमित नव्हतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय असं पाहायला मिळते. आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचं आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीबाळींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला. अत्याचाराची घटना बदलापुरती सीमित नाही असं शरद पवार म्हणतात. शरद पवार यांनी सरकारनं काळजी घ्यावी यासाठी उद्याचा बंद असल्याचंही म्हटलंय.